रावीच्या आजोबांनी आज नेलं फिरायला बाहेर. रावीचे आजोबा दिल्ली पोलीस मध्ये सब इन्स्पेक्टर या पदावर होते. त्यांना रिटायर होऊन साधारण 8 महिने झाले. रावीचा बर्थडे होता म्हणून बाहेर जायचा प्लॅन केला, पण त्यांना बर्थडे दिवशी काही जमलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो. थोडंफार घरातून जेवण बनवून घेतलं होतं. ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेरचं जास्त खाल्लं की त्रास होतो म्हणूनच थोडं घरचंही करून घेतलं. आणि ही अशी नाटकं राव मॅडमची गाडीतही चालू होती. आणि फायनली आम्ही पोहोचलो अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला. मग काय निघालो मंदिरात जायला. स्वामींच्या बाबतीतली ही गोष्ट खरंच खरी आहे. जोपर्यंत स्वामी आपल्याला त्यांच्या दरबारात बोलवत नाही तोपर्यंत आपण इथपर्यंत येऊ शकत नाही. या गोष्टीचा मला चांगलाच अनुभव आलाय, कारण 2 वर्ष झालं मी अक्कलकोटला यायला धडपडतीये. पण म्हणतात ना, स्वामींच्या इच्छेपुढे काहीच नाही. पण आज फायनली मला स्वामींनी माझ्या लेकी बरोबरच बोलून घेतलं आणि छान असं दर्शनही घडलं. तिथून पुढे निघालो गांगनापूरला. थोडं थांबवून मध्ये नाश्ता केला आणि थोडं पार्क मध्ये सुद्धा थांबलो, कारण एकसारखा एवढा प्रवास करून पायच अवघडून गेले. आणि मग काय फायनली पोहोचलो गांगनापूरला सुद्धा. आणि तिथे तर एवढी गर्दी होती ना की काय सांगायचं. तेव्हासाठी फुलं वगैरे घेऊन निघालो दर्शनाला. येथे सुद्धा छान असं दर्शन झालं. एवढ्या गर्दीत 1-2 तास थांबून पोटाने सुद्धा आवाज दिला म्हणून आधी जेवून घेतलं आणि मस्त आईस्क्रीम खाऊन निघालो घरी. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि आयडीला फॉलो करायला विसरू नका.